नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न डॉक्टर डी.वाय. पाटील कृषी महाविद्यालय तळसंदे येथील आम्ही कृषी कन्या ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम 2025-26 अंतर्गत तुम्हाला खवा बनवण्याची पाककृती याचे प्रात्यक्षिक करून दाखवणार आहोत. खवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: गॅस टाकी व शेगडी, कढई, दूध, चिमटा, गाळणी, मोजण्याचे माप, हँड ग्लोव्ज आणि हेअरनेट. प्रथमतः खव्यासाठी लागणारे दूध आवश्यकतेनुसार मोजून घ्यावे. खवा बनवण्यासाठी शक्यतो म्हैशीच्या दुधाचा वापर करावा, कारण म्हैशीच्या दुधात गाईच्या दुधाच्या तुलनेत जास्त फॅट असते. कमीत कमी अर्धा किलो खवा बनवण्यासाठी 3 लिटर दुधाची गरज असते. आपण येथे 3 लिटर दूध घेतले आहे. घेतलेले हे दूध गाळणीच्या सहाय्याने गाळून कढईत घ्यावे. दूध गाळणे महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे दुधातील अवांछित कण जसे की माती, केस किंवा इतर घाण काढली जाते. यामुळे दूध अधिक स्वच्छ आणि सुरक्षित होते आणि त्याचबरोबर विविध पदार्थांसाठी योग्य बनते. यानंतर गॅस सुरू करून त्यावरती दुधाची कढई ठेवावी. हे दूध उकळण्याच्या तापमानावरती आणा आणि सतत ढवळत राहा, जेणेकरून दुधावरती साय येणार नाही. अशा प्रकारे हे दूध सतत ढवळत राहा व कढईच्या सर्व बाजूंनी लागलेले दूध खरडून घेत राहा. यामुळे लवकर बाष्पीभवन होऊन दूध हळूहळू घट्ट होण्यास मदत होते. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की दुधाचे बऱ्यापैकी बाष्पीभवन झालेले आहे आणि आपला खवा पॅट फॉर्मेशन स्टेजसाठी तयार झालेला आहे. पॅट फॉर्मेशन स्टेजमध्ये कढईच्या बाजूंनी खवा चिकटण्याचे प्रमाण कमी होऊन खव्याचा रंग व जाडी यामध्ये बदल होतो. त्यामुळे या टप्प्यावर बारकाईने लक्ष देणे गरजेचे असते. इथे गॅस बारीक करावा व सतत असे बदल दिसेपर्यंत ढवळत राहावे. जेव्हा हा खवा एकत्रित होतो तेव्हा आपला हा खवा तयार झालेला आहे असे समजते. तयार झालेला खवा प्लेटमध्ये काढून घ्या. आपण केलेल्या या कृतीनुसार 3 लिटर दुधापासून 641 ग्रॅम खवा तयार झालेला आहे. आपण या खव्यापासून पुढील पदार्थ बनवू शकतो, जसे की पेढा, गुलाबजामुन, बासुंदी, कलाकंद इत्यादी. धन्यवाद.